हॅलो स्टुडंट, आज आम्ही पाहणार आहोत इतिहासाचा पहिला चॅप्टर इतिहासाचे साधने याचा क्वेश्चन आन्सर। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉनला दाबा। आता आपण पाहणार आहोत पहिल्या धड्याचा स्वाध्याय। पहिला आहे प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर याचे पहिला प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखगार डॅश डॅश येथे आहे। तर याचे 4 ऑप्शन आहे अ, ब, क आणि ड। पहिला पुणे, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद। उत्तर आहे नवी दिल्ली। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, दृकश्राव्य साधनांमध्ये डॅश डॅश या साधनांचा समावेश होतो। इथं पण 4 ऑप्शन आहे, वृत्तपत्रे, दूरदर्शिका, आकाशवाणी, नियतकालिके। तर याचं उत्तर आहे ब, दूरदर्शन। तिसरा प्रश्न, भौगोलिक साधनांमध्ये डॅश यांचा समावेश होत नाही। 4 ऑप्शन आहे, म्हणी, अलंकार, इमारत आणि म्हणी। तर याचं उत्तर आहे म्हणी। त्याच्यातलाच ब प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकींची जोडी ओळखावं लिहा। व्यक्ती आणि विशेषण, जाल कुपर, टपाल तिकीट अभ्यासक, कुंझाकन अण्णाभाऊ साठे, अमर शेख। विशेषण, टपाल तिकिटे अभ्यासक, कवी म्हणजे लोकशाहीर आणि चित्रसंग्रहालय। याचं उत्तर आता मी तुम्हाला दाखवत आहे, ते तुम्ही लिहा आणि स्क्रीनशॉट मारून तुम्ही त्याचं उत्तर लिहू शकतात। पहिला आहे टिपा लिहा। दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाचा पहिला, लिखित साधने। याचं उत्तर आहे हे। तर तुम्ही 4 पॉईंट दिले, तुम्ही स्टॉप करून लिहू शकता। नंतर दुसरा प्रश्न, प्रेस ट्रेफ ऑफ इंडिया। याचं उत्तर आहे हे। तर याचे पण चार आहेत, तुम्ही 4ही क्वेश्चन लिहू शकतात। तिसरा प्रश्न, कारणे लिहा। टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्म याची जनतेचे प्रयत्न करते। याचं उत्तर तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही लिहा। याचे पण 4च आहेत, ते तुम्ही सहज लिहू शकतात। नंतर दुसरा प्रश्न, आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य माध्यमने महत्त्वाचं असतात। तुम्हाला फक्त याचे कारणे लिहायचे आहे, माध्यम दाखवले आहे। याचे पण 4 पॉईंट आहे, ते तुम्ही लिहू। हॅलो गाईज, उद्या आम्ही पाहणार आहोत इतिहासाचा दुसरा चॅप्टर याचे क्वेश्चन आन्सर। तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं असेल तर सबस्क्राईब केला नोटिफिकेशनसाठी।